नमस्कार, रीताज टेस्टी किचन मध्ये आज बनवणार आपण शेजवान फ्राय राईस। त्यासाठी लागणार आहे आपला बासमती चावल, त्याचा भात शिजून घेतलेला आहे, कांदा चॉप केलेला स्लाइस मध्ये कट करून घेतलेला आहे, कोबी स्लाइस मध्ये कट करून घेतलेली, हिरवी कांद्याची पात बारीक चिरून घेतली, हिरवी मिरची बारीक चिरलेली आहे, लसूण बारीक चॉप करून घेतला, अद्रक बारीक चॉप करून घेतले, शिमला मिरची स्लाइस मध्ये कट करून घेतले, गाजर स्लाइस मध्ये कट करून घेतले थोडा। त्यासाठी लागणार आपला शेजवान चटणी, ही पण घरी बनवलेली आहे। तुम्हाला चॅनलवर याचा व्हिडिओ शेजवान चटणीचा मिळून जाईल। नमक चवीनुसार, सोया सॉस, टोमॅटो सॉस टाकणार। चला तर आता बनवूया शेजवान फ्राय राईस। तेल टाकून घेऊ कढईमध्ये, बारीक चिरलेला लसूण टाकून घेऊ, अद्रक, हिरवी मिरची, कांदा टाकून स्लाइस केलेला, कोबी, शिमला मिर्च, गाजर स्लाइस, त्याला थोडा वेळ हाय फ्लेमवर परतून घेऊ। हाय फ्लेमवर परतल्याने भाज्या नरम होतील। भाज्या फ्राय झाल्या की राईस भात शिजवलेला, शेजवान चटणी, भातामध्ये नमक टाकले असल्यामुळे नमक थोडंच टाकतो। ते 2 चम्मच टोमॅटो सॉस टाकू, सोया सॉस टाकू 1 ते 1.5 चम्मच, झाले आपले शेजवान राईस रेडी। तर प्लेट मध्ये काढून घेऊ, हिरवी कांद्याची पात टाकून घेऊ वरून, बघा झाले आपले शेजवान राईस, शेजवान फ्राय राईस रेडी। बघा एक वेळ करून घरी बनवून बघा, छान लागतात। हॉटेलच्या पेक्षा घरी स्वस्त पडतात। घरी बनवून बघा एक वेळ। आवडले तर चॅनलला सबस्क्राइब करा।